सुस्वागतम मित्रमंडळींनो. आजच्या भागामध्ये इकडे आता सत्यान ते मंजूला घेऊन जायला निघालेले असतात. तर आता लगेच मंजू रूममध्ये जाते आईसोबत बोलायला. तेवढं तिकडे जो सत्य आहे म्हणजेच ते काका ते म्हणतात की अगं आमरे, बोलू ना तुझ्या बहिणीला, तुझ्या दिदीला. काय येत नाही तुझी दिदी अजून बाहेर? तर आता लगेच अमृता म्हणते, काका तुम्हाला माझं नाव कसं काय माहीत झालं हो?" आणि माझं मी दिदीला दिदी म्हणते, हे कसं काय माहीत झालं तुम्हाला, असं अमृता म्हणते. तर आता लगेच म्हणतो की असंच ऐकलं मी तुझ्या तोंडून त्याच्यामुळं, आणि कोणाचं तोंडून हे ऐकलं होतं ना, त्यामुळंच मी म्हटलं तुला दिदी, असं म्हणतो. तर आता लगेच इकडे जे मंजूची आई आहे ती म्हणत असते, अगं मंजू, काळजी घे बरं का स्वतःची, सगळ्यांची काळजी घे, जीवा स्वतःकडे लक्ष दे, असं मंजूची आई सांगते. आणि आता मंजूच्या आईने असं सांगितल्यावरती मंजू म्हणते की हो, आणि आता ती जायला निघते. मंजू आता तिकडे जायला निघालेली असते. आणि आता ती मंजू जी असते ती आता चाललेली असते. आता मंजू जायला निघते, तर आता मम्मी साहेब ते सगळेजण गाडीत बसतात. तर आता मंजू आता तिथून निघते. तर आता लगेच अमृता म्हणते, पण तुम्ही मला सांगितलं नाही बरं का, कसं काय कळालं? तर आता लगेच म्हणतं की अगं तू मगाशी बाहेर म्हटली ना, आमची दिदी ड्युटीवर गेली आहे, त्यामुळं मला कळलं दिदी, आणि तुला कोणीतरी अमृता म्हणलं होतं बोलता बोलता, तेव्हा मला कळलं की तुझं नाव अमृता आहे, असं म्हणते. तर ते म्हणते की हो का, असं मंजू हे म्हणतात. तर अमृता म्हणते. तर आता लगेच जे काका आहेत ते म्हणतात की चला निघायचं का आता आपण. आता सगळेजण तिथून निघतात आणि सगळेजण आता इकडं घरी येतात. घरी आल्यावरती मम्मी साहेबांच्या गाडीतून उतरतात. तर आता लगेच ते काका म्हणतात, थांबा, असं आतमध्ये नाही घेऊ शकत सुनबाईला, जा ऑप्शनचं ताट घेऊन या करायला, ऑप्शन करायला ताट घेऊन या इथे, आणि ऑप्शन करायला लवकरात लवकर तुम्ही ताट घेऊन या, जा ऑप्शन करायला ताट घेऊन येतात. मंजूचं ऑप्शन वगैरे करतात. आणि मंजूचं ऑप्शन झाल्यावरती आता ते लगेच मंजूला आता म्हणतात की हे बघा, ऑप्शन करताय तुम्ही तिचं, पण तिच्यावरून सोनं ओवळा ना, सोनं काय गहाण ठेवलं आहे का तुम्ही कुठं, सोनं ओवळायला घ्या तिच्यावरून, सोनं ओवळा तिच्यावरून, असं ते काका म्हणतात. आणि मंजूवरून सोनं ओवळतात आणि म्हणतात हळदी कुंकू लावा तिच्या डोक्याला, असं काय डोकं ठेवलं तिचंवालं मोकळं. तर आता लगेच मंजू त्या म्हणतात की कसं काय हळदी कुंकू लावायचं डोक्याला. तर आता लगेच ते म्हणतात की लावा, काय मान दिलाच पाहिजे तिचा मान, तिला हळदी कुंकू लावून दिलंच पाहिजे तुम्ही, असं काय करताय, आणि तिला हळदी कुंकू लावायला द्या, असं म्हणतात. आणि आता तिला लगेच ते हळदी कुंकू द्यायला हळदी कुंकू लावतात मम्मी साहेब. आणि आता तिला घरात घेतात. आणि तिला आता घरात घेतात आणि सगळेजण आता घरात येतात. मम्मी साहेब म्हणतात, आता तिच्या पाय पडून तिला उचलून घेऊ घरात. तर ते म्हणतात, उचलून घेतलं असतं, पण तुम्हाला सुनबाई झपायचे नाही ना, त्यामुळं नका घेऊ तुम्ही उचलून, असं म्हणतात. आणि आता लगेच सगळेजण आता घरात येतात. सगळेजण घरात आल्यावरती सगळेजण तिथे बसलेले असतात. आता इकडं सत्य आहे म्हणजेच ते काका त्याच्या रूममध्ये जातात. आणि सत्य आता पुन्हा चेंज होतो, त्याची दाढी टोपी ते काढून टाकतो. आणि तो खूप खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की आज माझी बायको घरी आली, आणि नाचत असतो. आणि तो म्हणतो की आता मला खूप आनंद झाला आहे. तर इकडे जो बाहेर आर्यन आहे तो त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो, आणि तो अचानक आता घरात येतो. तर इकडे सत्य ते त्याचं दाढीन ते काढलेलं असतं आणि तो डान्स करत असतो. तेवढ्या त्याच्या दरवाजापाशी कोणतरी येऊन दरवाजा वाजवतो. आणि तेवढ्यात तो घाबरतो आणि घाईघाई त्याची दाढीन त्याला मशीन ते लावायला लागतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.